गुड मॉर्निंग मित्रांनो, जय भोले, जय श्री केदार. तर आता आपण टेंटजवळ आहे. हे बघा, हे टेंट आहे. इथे आम्ही रात्री स्टे केलेला होता आणि आजूबाजूचे डोंगर खूप मोठे मोठे आहे. एकदम भारी ॲम्बियन्स आहे. तर ह्या दिशेला मंदिर आहे. तर आता आपण निघालो आहे मंदिराकडे. हे बघा, आमचा कॅम्प आहे. इथं आम्ही स्टे केलेला रात्री. एकदम थंडी होती. -+2 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. यावेळी आमचे मित्र झोपलेले अजून. तेव्हा तो एक मावड्या उठ आता इकडे बाय. आता आम्ही मंदिराकडे चाललोय. आधीची आंघोळ बाकी, तो बी येतोय थोड्या वेळात. बघा, आमचा कॅम्प आहे. आमच्या ग्रुपचा दुसरा कॅम्प आहे. इथं पण काही मुलं झोपले. हे बघा, हे 2 कॅम्प आहे आमचे आणि हा समोर दिसतोय हा तिसरा कॅम्प आहे. इथं पण काही मुलं झोपलेले. नाही, इथले सर्वच मुलं गेलेले मंदिराकडे दर्शन करण्यासाठी. हा बघा, हा आमचा कॅम्प आहे. एक्झॅक्ट डोंगराच्या खाली आहे. हे सगळे कॅम्प आहे. इथे लोक रात्री स्टे करतात. हे बघा, आमचा तिसरा कॅम्प आहे. क्या आंटी? हाँ, अभी जा रहे. हाँ, आओ आओ. बघा, हेलिकॉप्टर चाललंय. ए भाविक, इकडे बाय. बाईक कुठे चाललं आपण आता? मंदिरात दर्शनासाठी. भाऊची आंघोळ बाकी आहे. एकदम थंडीत आहे. एकदम थंडीत आहे तो. हे बघा, एकदम भारी दिसतंय. इथं समोर पा डोंगर आहे. एकदम बर्फाचा डोंगर आहे. त्याच्या खालीच मंदिर आहे. तिथं जायचं आपल्याला. हे बघा, इथं बाथरूम, टॉयलेट, इथं आंघोळ करायची जागा आहे ही. इथं आम्ही सकाळी ओपन मध्ये आंघोळ केली. एकदम थंडी वाजत होती. आणि असे प्रायव्हेट टेंट आहे. इथं आपण आपला स्वतःचा टेंट लावू शकतो प्रायव्हेट मध्ये, जर कोणी घेऊन आलं तर. हे बघा, असे हेलिकॉप्टर एक्झॅक्ट वरतून गेलो माझ्या. आणि टेंट कॉलनी नंदी बेस कॅम्प 2 इथं आमचा कॅम्प लागलेला आहे. असं ह्या साईडला अजून खूप सारे कॅम्प आहे. त्या साईडला बेस 1 कॅम्प नावाचे कॅम्प आहे. आणि हा मी बेस 2 मध्ये आहे. आणि हा रस्ता आहे मेन केदारनाथकडे जाण्याचा. या हॉटेलमध्ये आम्ही सगळे नाश्ता वगैरे केलं आणि चहा पण घेतलाय. आता डबल घेतोय. जातो ना आधी जाय लवकर आंघोळ करू. चला जा, आम्ही बघतो. डोंगर, इथले लोकल लोक आहे. याच्यावर ते लोक माणसांना घेऊन येतात. आणि अजून एक मोठा डोंगर, म्हणजे मंदिर ना 3 डोंगरांच्या आतमध्ये. हा इथे 1 आहे, हा 2 आहे आणि हा 3 आहे. तिथं खाली एकदम मंदिर आहे मोठा. 2013 मध्ये जो महापूर आला होता इथं, त्याच्यामुळं हा डोंगर पूर्ण खचलेला आहे. एकदम मोठा खचलेला आहे. त्याच्यावरती तर तिकडं रस्ता आहे. हा तो रस्ता पण जुना रस्ता होता, तो आता बंद केलेला आहे. तिथली पूर्ण दरड कोसळल्यामुळे तो रस्ता पूर्णपणे बंद केला आहे. आता नवीन रस्ता इकडच्या साईडने चालू केला आहे. आणि हा जो आहे, हा असं दिसतोय तो, हा जुना रस्ता आहे. आणि त्या साईडला मंदिर आहे. तेव्हा तिकडे छोटे छोटे घरे दिसतात. तेव्हा हेलिकॉप्टर बघा किती खालून चाललंय. एकदम खालून हेलिकॉप्टर चाललंय. ते तिकडं ज्या ठिकाणी लँड होईल तिथेच मंदिर आहे एक्झॅक्ट थोडंसं बाजूला.
बा आम्ही चाललोय मंदिरात दर्शन करण्यासाठी. थोडं राहिलंय अर्धा 1 किलोमीटर. आणि मंदिरात जातानाचा आमचा हा व्ह्यू तुम्ही सगळ्यांनी बघा आणि एन्जॉय करा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, चला आपण आता निघालो आहे केदारनाथच्या दर्शनासाठी. दर्शनाला जाताना आपल्याला खूप असे उत्तम व्ह्यूज दिसणार आहे आणि खूप अशी खतरनाक थंडी आहे. चला तर बघूया. इथे पायथ्याशी केदारनाथचं मंदिर आहे. आणि जाताना तुम्हाला नाश्ता वगैरे सगळ्या काही गोष्टी तर भेटून जातात. टेंट वगैरे पण भेटून जातात. आम्ही 3 जण चाललोय. बाकीचे मित्र आमचे पुढं गेले. आता आम्ही 3 मागं राहिले. 5 मिनिटात जाऊ. अर्धे मुलं पुढे गेलेले, अर्धे आमच्या मागे. त्यांना येण्यासाठी वेळ लागेल. हे बघा, इथे गाव आहे. ते महापूर झालेलं होतं 2013 साली. पूर्ण तो जो रस्ता आहे ना, तो रस्ता पूर्ण खराब होऊन गेलेला आहे त्या पुराच्या पाण्यामुळं. आता या साईडनं नवीन रस्ता तयार केला आहे सरकारने. आणि याच साईडनं आता पूर्णपणे जाण्या येण्याचा रस्ता आहे. तिकडची साईड पूर्ण बंद केलेली आता. हे बघा, खाली मंदाकिनी नदी आहे. तिचं पाणी त्या डोंगरांच्या वरतून येतं आणि खूप थंड पाणी असतं, कारण बर्फाचं वितळून ते येतं डायरेक्ट. एकदम मस्त वातावरण आहे. थंडी इथे भरपूर आहे. जवळपास +3 डिग्री सेल्सिअस इतकं इथे तापमान आहे. थंडी भरपूर आहे. अजून थोडी थंडी असती तर बर्फ पडण्याचा सुद्धा शक्यता आहे इथं. पण मग सध्या तर नाही पडलेला. आता बघू उद्यापर्यंत काय होतं. डायरेक्ट 0. अरे त्याने उचलून बी दिलं नाही. हे बघा, भैरवगड टेम्पल इथे, भैरवनाथ टेम्पल. भैया ये मंदिर कितने का है? ये वाला 350. छोटा वाला उससे वो 250.
मैं मंदिर कितने का है? 300 का। ये नहीं छोटा वाला। छोटा वाला 200। 200 ठीक है आते हैं। चैनल पे हाई कर। हे भाई इकडं भैरवनाथ टेम्पल वरती आहे. बघा अलकनंदा नदी इकडनं वरच्या साईडने येते. वा 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 कंस्ट्रक्शन चालू आहे बघा इथं. पुरामुळे जे वाहून गेलेलं आहे त्याची आत्ताच एक डेव्हलपमेंट चालू केलेली इथे लोकांनी. अजून खूप डेव्हलपमेंट व्हायची बाकी आहे. हळूहळू चालू आहे सगळीकडे. हे बघा इथे राहण्याची सोय आहे, लॉजिंगची. आता आम्ही मंदिराच्या दिशेने चाललोय. हा शॉर्टकट मारलाय आम्ही. आम्हाला शॉर्टकट माहीत होता, शॉर्टकटने चाललोय. लॉंग कटच्या ठिकाणी खूप मोठी लाईन होती. बघा इकडचे लोक कसे घेऊन चालले माणसांना. एका माणसाचे 15,000 रुपये खालून वरती आणण्याचे घेतात ते. बघा डायरेक्ट मंदिराचे इथं आलं शॉर्टकटने. थांबा रे कुंभाले मंदिराच्या खूप जवळ आलंय बघा. कॅमेरा बंद कर. हॅलो गाईज, आता आम्ही मंदिराच्या बाहेर उभो आहे. आत्ताच दर्शन झालं. मध्ये जाऊन पूर्ण पिंडीचं दर्शन घेतलं
आणि आता इतक्यातच बाहेर निघालो आणि आता भैरवगडाकडे ट्रेकिंग चालू करायची आपल्याला. मी तुम्हाला मंदिर दाखवतो. हे बघा, खूप गर्दी आहे आज. आणि हे इकडं बर्फाचे डोंगर. आम्ही VIP दर्शन घेतलं 2100चं तिकीट काढून आणि आमचं 15-20 मिनटात दर्शन झालं. आमच्यासोबतचे काही लोक रात्री 2 पासून लाईनीत उभे होते, त्यांचे पण दर्शन आमच्यासोबतच झाले. तर VIP दर्शन तुम्ही करा. तुम्हाला जर टाईम वाचवायचा असेल तर VIP पास काढायचा आणि दर्शन 10 ते 15 मिनटात होऊन जातं. नाहीतर मग तुम्हाला रात्री 2 पासून लाईनीला लागावं लागेल. मग त्यानंतर तुमचं आत्ता वाजलेले आहे 10 वाजले, तर आत्ता 10 पर्यंत दर्शन होऊन जाईल. मंदिराची बॅक साईड आहे. इथे भीमशिला नावाचा दगड आलेला होता पाण्याने वाहून. तो बघा किती मोठा आहे. खूप मोठा दगड आहे. यानेच मंदिराची सुरक्षा केलेली आहे. मैडम कभी काहू जल्दी करें. आवाज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. बम 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 बम. हर 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 हर. गणपती बाप्पा आदि शंकराचार्य यांच्या समाधीची ही जागा आहे. त्यांनी समाधी घेतलेली. तिथं आलेलो आपण. केदारनाथच्या एक्झॅक्ट 100 मीटर मागे येते. मी तुम्हाला त्यांची मूर्ती दाखवतो.
हाँ बताओ, भाई को, छोटे भाई को क्या बोलते? बुल्ला बोलते हैं, बुल्ला। और बड़े भाई को? बड़े भाई को बैजी। और इधर आपको क्या बोलते? इधर आपको बोलते हैं यक्को। यक्को। आपका नाम क्या है? सत्येंद्र सिंह। सत्येंद्र सिंह। अरे ये दुकान का एड्रेस बताओ ना। दुकान का एड्रेस है बताइए, फिर से बताओ। प्रहलाद पासवान। प्रहलाद पासवान। बेस कैंप 2 के सामने, सामने के बगल में। सामने के बगल में ये बेस कैंप 2 है, इसके सामने के बगल में। और कुछ बताना है क्या? और क्या बताना आप यहाँ के बारे में? आप किधर रहते? हम फिलहाल ये रहते 6 महीने। इधर का कुछ बताओ ना, इधर कैसा माहौल रहता है? 6 महीने कैसा है? 6 महीने बाद कैसा रहता है? क्या रहता है? ठंड रहता है पूरा। और 6 महीने बाद? 6 महीना जब यात्रा शुरू होती है थोड़ा गर्मी होती है। गर्मी चले होते हैं। और 6 महीने जब बर्फ होती है तो तुम किधर जाते? नीचे नीचे घर में, गांव में। गांव में चले जाते क्या? घर में हमारा घर है ना वहाँ। हाँ, तर तिथं आम्ही थांबलो होतो. एकदम भारी टेस्ट आहे हॉटेलची, एकदम मस्त हॉटेल आहे, तुम्ही नक्की या. हे बघा लास्ट व्ह्यू ऑफ केदारनाथ. तर आम्ही रिटर्न चाललोय. इकडं समोर घोड्यांचं तबेल आहे, तिथून खाली जाण्यासाठी घोडे करू शकता आपण, पण आम्ही पायी पायी जाणार आहे. आता आम्ही रिटर्न व्हायला निघालोय. मी रिटर्नचा कमी व्हिडिओ बनवल, बॅटरीचा जरा इश्यू आहे, माझा कॅमेरा चार्जिंग नाही आहे, तर मग जिथे जिथे मला पॉसिबल होईल तिथे तिथे मी दाखवत जाईल. हे बघा इथं बुकिंग होती घोड्यांची, भरपूर घोडे लावलेले इथं. तर आम्ही निघालोय खाली येण्यासाठी. तर अंदाजे 4-5 तास लागू शकतं खाली जायला. आता टाइम झालेला आहे, 1 मिनिट बघतो मी, 3:20 झाले. तर 4 तासाचं आमचं टार्गेट आहे खाली जाण्यासाठी. तर बघू किती वेळ होतं. बाय बाय. हे बघा घोडे. हे बघा इथून शॉर्टकट आहे. हे बघा या लाईनने मी बोट दाखवतोय त्या शॉर्टकटने चाललंय. सगळ्यात मोठा शॉर्टकट आहे इकडे येण्यासाठी. आणि हा जो रस्ता आहे जो तिकडे दिसतोय तो मेन रस्ता आहे, तो खूप मोठा लॉंग कट आहे. तर आम्ही शॉर्टकटने चाललोय. थोडा रिस्की आहे पण काही नाही, जाऊ शकतं. लोक पण येत आहे तिकडनं. काही जण पुढं गेलेले. आता आम्ही चाललोय, आम्ही सोबत आहे त्यांना. मी आता चाललोय, काठी मी सांभाळतोय ब्लॉक काढायच्या वेळेस फक्त. आता चाललोय. हा लॉंग कट आणि हा शॉर्टकटने चाललोय आम्ही. तुम्ही लक्षात ठेवा, यायचं असेल त्यावेळी इकडनं यायचं. हे बघा शॉर्टकट आहे हा, एकदम रिस्की आहे, नदीच्या कडाला एकदम. लोक येत आहे तिकडनं. हां खूप थंडी आहे, आता चालू झाली थंडी. सूर्य मावळला आहे कारण इकडे डोंगराच्या इथे लवकर सूर्य मावळतो. 3:30 वाजले पण सूर्य निघून गेला, इकडे पूर्णपणे गायब झाला आहे. आता थंडी चालू झाली पूर्णपणे. इकडे फक्त 2 ते 3च तास सूर्य दिसतो, त्यानंतर पूर्ण थंडी चालू होते. आता आम्ही खाली चाललोय. बघा लँडस्लाईड झालेली आहे, किती मोठमोठे दगड खाली आलेले. खाली नदीत पूर्ण घसरलेलं आहे ते. रिस्की रस्ता आहे इथं.
तुम्ही पाहताय छोटे छोटे मुलं घोड्यावर बसून चालले, तर त्यांना खूप घोड्यांना त्रास होतोय. घोड्यावर बसत जाऊ नका, कारण खूप घोडे पडताय, त्यांचे पाय सटकताय. ते खरी मेरी गव्हर्नमेंटची वेबसाईट ते IRCTC नावाची, त्याच्यावर हेलिकॉप्टर पण बुक करता येतं. तर आपल्याला जवळपास 5,500 ते 6,000मध्ये येऊन आणि जाऊन दोन्ही ठिकाणचं येण्या जाण्याचं तिकीट मिळतं 5,500 रुपयामध्ये. तर ते एकदम चांगलं ऑप्शन आहे. नाही जर झालं तर आपल्या वयाच्या मुलांनी जवळपास 50च्या आतल्या मुलांनी पायीच जाणं मी सजेस्ट करतो. आणि 50च्या वरती जे लोक आहेत त्यांनीच फक्त घोडा किंवा हेलिकॉप्टर हे ऑप्शन करा. सहसा घोड्यावर जाणं टाळा, कारण त्या घोड्यांचे खूप हाल होत आहे. इथं त्यांना पाडताय, मारताय आणि काहीसुद्धा खायला घालत नाही आहे. तुम्ही पाहू शकता खूप हाल करताय त्यांचे. तर घोड्यावर येणं टाळा, सहसा पायीच जा. आणि पायीच या. आम्ही सुद्धा जवळपास पूर्ण 8 तास पायीच चाललो. सकाळी आम्ही 11 ते रात्री 7 ते 8 वाजेला आम्ही तिथे पोचलो. तर पायी गेलो, काही त्रास झालेला नाही. आणि येताना आम्हाला 5 तास लागले खाली उतरायला. तुम्ही सहसा घोड्याचा ऑप्शन टाळा, पायीच जा आणि पायीच या. ते खूप चांगला ऑप्शन आहे. नाहीतर हेलिकॉप्टर बुक करा मी सांगितलेल्या वेबसाईटवर. बघा घोड्यांचे किती हाल चालले. घोड्यांचा ऑप्शन घेऊ नका अजिबात. 5,500 रुपये घोड्यांना लागतात. त्याच्याऐवजी हेलिकॉप्टरची बुकिंग करा आणि 15 मिनटात आपण वरती जातो हेलिकॉप्टरने. घोड्यांचा ऑप्शन अजिबात घेऊ नका, त्यांचे खूप हाल करताय. बघा 2 रस्ते वेगवेगळे होते. हा एक रस्ता आहे आणि समोरच्या डोंगरावरतून एक गेलेला आहे, तो एक रस्ता आहे. आम्ही जाताना त्या रोडने आलो होतो. आता खाली उतरताना वेगळ्या रस्त्याने आलेलो आहे. दोन्ही रस्ते चांगले आहे. तर आता ह्या रस्त्याने चाललेलो आहे. तर तुम्ही कुठल्याही रस्त्याने येऊ शकता, चांगलेच रस्ते आहेत दोन्ही पण. हे बघा संध्याकाळचे 6 वाजले. इथे संध्याकाळी 6 वाजले का लगेच अंधार पडतो, कारण डोंगराळ भाग आहे, त्याच्यामुळे लाईटचा उजेड लगेच डाऊन होतो. संध्याकाळी 6 वाजले आता आणि खाली चाललो आहे. थोडंच वेळात पोचून जाऊ.
हाय, आम्ही गौरीकुंडला आलो आहे. ट्रेक संपला आहे आमचा. आता खूप टाईमपास करत आलो. 8:30 वाजले. आम्ही जवळपास 3:30ला निघालो होतो. फोटोशूट वगैरे करत आलो आणि आता खाली पोचलो आहे. गौरीकुंड आहे, तिथे बसलेलो आहे. तुम्हाला मी गौरीकुंड दाखवतो. खूप गरम पाणी, त्यातलं वाफा येत आहे. लोक आंघोळी पण करत आहे. तुम्हाला मी दाखवतो. बघा, गौरीकुंड आहे. लोक आंघोळ करत आहे. एकदम गरम पाणी, वाफा येत आहे. तू एकटाच आला का रे? हे आहे गौरीकुंड आणि त्यात खूप गरम पाणी आहे आणि त्याच्या दुसऱ्याच बाजूला ही मंदाकिनी नदी वाहते आणि या नदीचे पाणी खूप थंड आहे. तर आता आपण निघालो आहे आपल्या गाडीकडे जाण्यासाठी. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.